ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, आफ्रिका या देशामध्ये नेहमी लोक आपल्या पाठीवरती आपल्या नातेवाईकांना घेऊन जात असतात। अशीच एक मुलगी आपल्या पाठीवरती एका मुलाला घेऊन चालली होती। तेव्हा अचानक एका व्यक्तीने तिला प्रश्न विचारला की या मुलाला पाठीवरती घेऊन जात असताना तुला त्रास होत नाही का? तुला दुःख तर नक्कीच होत असतील, वेदना तर नक्कीच होत असतील। त्यावर ती मुलगी म्हणते की मला या मुलाला माझ्या पाठीवरती घेऊन जात असताना अजिबात त्रास होत नाही, कारण प्रेमासाठी मी हे सर्व काही करत नाही आणि जो मुलगा माझ्या पाठीवरती आहे तो मुलगा माझा भाऊ आहे। त्या भावावरती मी प्रेम करत आहे आणि प्रेमासाठी माझ्या कष्टाला सीमा नाही, माझ्या कष्टाला अंतर नाही। त्यासाठी मी कितीही व्यथा किंवा कितीही वेदना सहन करण्यासाठी तयार आहे। या गोष्टीद्वारे आपल्याला परमेश्वराचं नेचर काय आहे, परमेश्वराचा स्वभाव काय आहे तो आपल्याला दिसून येते। जेथे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावते। म्हणजेच परमेश्वर आपल्या जीवनातील सर्व काही दुःख, व्याधी, कष्ट त्याच्या पाठीवरती घेण्यासाठी तयार असतो आणि आपल्या पाठीवरती घेत असताना परमेश्वराला कधीही वाईट वाटत नाही, कारण प्रेमासाठी परमेश्वराला त्याच्या कष्टाच्या सीमा ठाऊक नसतात। परमेश्वर किंबहुना त्याच्या सीमेच्या पलीकडे देखील जात असतो, परंतु आपल्याला मात्र विसावा देत असतो। आणि म्हणून परमेश्वराचा स्वभाव कसा असतो आणि मनुष्याचा स्वभाव काय आहे याचं सुंदर असं वर्णन आजचं शुभवर्तमान करत आहे। एका बाजूला मनुष्याचा स्वभाव काय आहे, एका बाजूला शास्त्री आणि परुषी लोक त्या विधात्याला ठार मारण्यासाठी कट रचत आहेत, योजना आखत आहेत की प्रभू येशूला ठार कसं मारावं। तर दुसऱ्या बाजूला तोच प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विसावा देत आहे, प्रत्येक व्यक्तीला त्या व्याधीपासून, दुःखापासून, आजारापासून, मानसिक आजारापासून मुक्त करत आहे। त्यांची ओंझळ पूर्णपणे काही ना काही दानाने भरत आहे। आणि म्हणूनच काही दिवसा अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने जे वचन सांगितलं होतं की अहो दुःखी आणि भारग्रस्त जन हो, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, त्याची पूर्तता आज प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये करत आहे। आपल्या समोर आजचं शुभवर्तमान सुंदर प्रकारे ते चित्र ठेवत आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्त एकांतामध्ये आहे आणि लोक त्याचा शोध घेत त्याच्या मागे येत आहे। तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना धुडकावून लावत नाही। जे शारीरिक व्याधीपासून जे मुक्त होण्यासाठी आलेले होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्त मुक्त करतो। जे मानसिक आजारापासून त्रस्त होते त्यांना तो मुक्त करतो। ज्यांना आंतरिक शांती हवी होती त्यांना तो शांती देतो। प्रत्येक व्यक्तीची ओंझळ प्रभू येशू ख्रिस्त कुठल्या ना कुठल्या दानाने भरत असतो। आणि इथे परमेश्वर सांगत आहे की मनुष्याचा स्वभाव जरी बदलत असला तरी परमेश्वराचा स्वभाव हा कधीही बदलत नसतो। परमेश्वर उदार होता, परमेश्वर उदार आहे आणि परमेश्वर उद्या देखील आणि शेवटपर्यंत देखील आपल्या बरोबर उदार असणार आहे। परंतु मनुष्य मात्र जो उदार असतो तो हळूहळू कंजूस होत जात असतो, तो हळूहळू स्टिंजी बनत असतो। परंतु परमेश्वर तसा नाही। एखादी व्यक्ती पापी असू द्या किंवा एखादी व्यक्ती चांगली असू द्या, परमेश्वर कधीच व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवत नाही, हे आजचं शुभवर्तमान सांगत आहे। आपल्या जीवनामध्ये देखील परमेश्वर आपल्याला तेच सांगत आहे की आपण जे परमेश्वरापासून स्वीकारलेलं आहे ते आपण दुसऱ्याला देणं गरजेचं आहे। आपण परमेश्वराचा प्रथम शोध घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। आजचं शुभवर्तमान सांगत आहे, लोक प्रभू येशूचा शोध घेऊन प्रभू येशू ख्रिस्त कुठे होता ते त्याला शोधून काढतात, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जवळ येतो। जितक्यादा आपण परमेश्वराच्या शोधामध्ये जाणार तितक्यादा परमेश्वर आपल्या जवळ असणार आहे। जितक्यादा आपण परमेश्वराच्या शोधात जाणार तितक्यादा परमेश्वर आपल्याला त्याचा अनुभव देण्यासाठी तयार असणार आहे। परंतु ती शोध घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे।
तर पहिलं पाऊल आपण उचललं पाहिजे परमेश्वराचा शोध घेण्यासाठी. आणि नक्कीच जी व्यक्ती पूर्ण अंतःकरणाने खऱ्या मनाने परमेश्वराचा शोध करत असते त्या व्यक्तीला परमेश्वर नक्कीच दर्शन देत असतो, त्याची जी इच्छा असते ती पूर्ण करत असतो. आज आपण परमेश्वराचा शोध घेऊया. आपण कशा प्रकारे परमेश्वराचा शोध घेणार आहोत? बायबल वाचून, चांगलं कार्य करून, चर्चमध्ये सहभाग घेऊन, वेगवेगळ्या प्रकारे सेवेद्वारे किंवा वेगवेगळ्या कार्याद्वारे आपण परमेश्वराचा शोध घेऊ शकतो. आणि प्रत्येक कार्यामध्ये परमेश्वराचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती आपली ओंझळ नक्कीच त्याच्या कृपादानाने, स्वर्गीय कृपादानाने भरणार आहे. आजचा दिवस परमेश्वराने आपल्या सर्वांना कृपा व शक्तीने भरावा व आपल्या सर्वांना आशीर्वादित करावा म्हणून आपण विशेष परमेश्वराकडून पवित्र आत्म्याचं दान मागूया आणि परमेश्वराकडून शक्ती मागूया. आमेन.